अहो पुणेकरांना खेकडा भजी आवडते हे बघा, नादच करायचा नाही. अशी कुरकुरीत होते तुम्हाला सांगते. आणि काय बहारदार लागते आणि रुचकर होते याची खात्री मी तुम्हाला देते. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. खरंच सांगतेय, पुणेकरांना खेकडा भजी खायला खूप आवडतं, पण या भजीमध्ये खेकडाच नसतो. तीच तर मजा आहे ना या भजीची. ही भजी बिना खेकड्याची असते. याला आकार जो कांद्याचा येतो तो खेकड्यासारखा येतो, म्हणून याला म्हणतात खेकडा भजी. पण बहारदार होते, चवदार होते आणि कमाल कुरकुरीत होते याची खात्री मी तुम्हाला देते. आत्या एवढे कांदे काय करते? मस्त तुझं फेवरेट करणार आहे आज. कांदा भजी. मी मदत करू? कांदा चिरते. हां, तू सोलून दे. बर. भाजी असावी तर अशी बघा, मस्त ढिगभर कांदा तिने उभा चिरून दिलाय. आता हा चिरलेला कांदा आहे ना, मोकळा मोकळा पण करून घ्यायचा, सुटसुटीत करायचा, म्हणजे भजीला आकार छान येतो. आता यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात करत नाही या खेकडा कांदा भजीमध्ये. आता जवळपास अर्धा किलोला जास्त हा कांदा आहे, तर 1 चमचा मीठ घातलं. यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा कप आणि 3-4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या. आता हे व्यवस्थित मिसळायचं. याला मीठ लागलं पाहिजे बघा कांद्याला. चला, आता मीठ लावल्यामुळे काय होतं तुम्हाला सांगते. कांद्याला पाणी सुटतं आणि बऱ्यापैकी पाणी सुटतं. मग बेसन टाकलं की पाण्याचा वापर नाही केला तरी पीठ छान मळलं जातं. आता मीठ लावल्यानंतर किमान एक अर्धा तास तरी हे असं मुरण्याकरता किंवा त्याला पाणी सुटण्याकरता ठेवायचं. आता जवळपास तासभर झालेला आहे. कांद्याला बघा, लागेल तितकंच आपण बेसन घालणार आहोत. साधारण इतका कांदा असेल तर 1.5 कप बेसन पुरेसं होतं. तर आत्ता 1 कप बेसन घेते आहे. यामध्ये 4 चमचे म्हणजे पाव कप तांदळाचं पीठ घालते. शक्यतो हे असं चाळून घ्यायचं, म्हणजे पीठ आहे ना एकसारखं पसरतं आणि गुठळ्या अजिबात राहत नाहीत बघा. उरलेलं अर्धा कप बेसन पण घालते बरं ना. बेसन पसरलं जातं, गुठळ्या अजिबात होत नाही. यामध्ये घालूयात लाल तिखट, चवीपुरतं मीठ. मीठ खूप नका घालू, कांद्यामध्ये मीठ आहे त्यामुळे बेताने मीठ घाला. ओवा, हळद, चिमूटभर हिंग आणि अगदी नगभर खायचा सोडा. या भजीला खायचा सोडा नाही घातला ना तरी ही भजी खूप बहारदार होतात बघा. आता पाणी अजिबात वापरत नाही आहे बघा. या कांद्यामध्ये जितकं पाणी आहे त्यामध्ये हे पीठ मळलं जातं. हे बघा, छान पाणी सुटलं आहे. त्यामुळे बघा, कांद्यालाच फार छान पाणी सुटलं आहे. त्यामुळे वरण वाढीव पाणी घालायची गरजच नाही आहे. पीठ आहे त्या पाण्यातच छान मुरलं जातं. चला, आता हे मळून झालं बघा. आणि हे ना, हे बघा, हे असं झालं पाहिजे. अजिबात सरसरीत नाही आहे, एकदम घट्टसर पीठ तयार केलं आणि पाणी अजिबात वापरलं नाही आहे. अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे, फक्त ते शोषून घेतलं आहे. कारण ही भजी जेव्हा आपण अशी सोडतो तेव्हा मग त्याला आकार छान येतो. त्यामुळे हे पातळ अजिबात नाही झालं पाहिजे. चला, आता भजी तळूयात. तेल व्यवस्थित गरम केलं आणि ही भजी आहेत ना, हे बघा कशी सोडायची त्याची मजा सांगते. ही भजी सोडताय ना, गजगजीत सोडायची नाही, अशी मोकळी मोकळी सोडायची. जितकी ती अशी मोकळी आणि राहते त्याला आकार छान येतो, तितकी ती खायलाही रुचकर लागते. हे बघा, ही अशी सोडायची. वड्यांसारखी नाही सोडायची. पसरवून पसरवून पांगवून जितकी सोडाल तितकी ती छान आकाराला येते. आहा, काय कमाल सुवास तरवळतोय. आणि भजी बघा, दोनही बाजूने खरपूस अशी तळून झाली आहे बघा. वा 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 वा. आणि रंग पण बघा एकसारखा आलाय. आणि हा जो आकार येतो ना, वेडा वाकडा, म्हणून याला खेकडा भजी असं म्हटलं जातं. वा. आता ही काढूयात. बहारदार ही झाली आपली खेकडा भजी.
तयार. एकदम कुरकुरीत होते या पद्धतीने केली तर. आणि दिवसभर जरी तुम्ही ठेवली ना तरी मस्त अशी कुरकुरीत राहते बघा. आणि आता याच पद्धतीने सगळ्या भजी तळूयात. चला, गरम गरम भजी, मस्त गरमागरम वाफाळता चहा, मिरची. आहा, पाऊस असो नसो, पाऊस मुसळा असो, रिपरिप असो, कुठलाही सीझन असो, ऋतू असो, हा बेत ऑल टाईम फेवरेट आहे. पुन्हा भेटूयात अशाच कुरकुरीत कुडुम रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.